महावितरण कंपनीचे स्मार्ट मीटर कुठेही सूचना न देता लावले जात आहेत। कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरामध्ये महावितरण कंपनीने ग्राहकांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर लावण्याचे काम केले। त्यामुळे ग्राहकांचा संताप अनावर न झाल्याने ग्राहक थेट महावितरण ऑफिस कर्जत येथे पोहोचले। कुणाची परवानगी घेतली आणि आमच्या घरी स्मार्ट मीटर लावले। दुपारच्या वेळेस जाऊन स्मार्ट मीटर जोडणी केली ती कोणाची परवानगी घेतली का? कॉन्ट्रॅक्टरने आमचे मीटर चोरी केलेत असे आरोप ग्राहकांकडून करण्यात आले। रेसिडेन्सीमध्ये माझा फ्लॅट आहे, ए विंग 401 फ्लॅट नंबर। माझ्या फ्लॅटमध्ये मी इथे राहतच नाही आहे। माझा फ्लॅट कंप्लीट 365 दिवस बंद असतो। फक्त महिन्यातून एकदा येतो, 2 तास सकाळचा साफसफाई करून आम्ही निघून जातो। आम्ही राहत नाही काय, तरी महिन्याला बिल आम्हाला 1600 2100 असा पाठवतात। येऊन कंप्लेंट केली मी, तर त्यांनी सांगितलं की तुमचा मीटर रिडिंग चालू आहे, परंतु आमच्याकडनं काही फोल्ड आहे तो आम्ही क्लिअर करू, तुमचे पैसे आमच्याकडे जमा आहेत ते तुम्हाला आम्ही मायनस करून देऊ। म्हटलं ठीक आहे चालेल। आणि मी कंप्लेंट करून गेल्याच्या 2 दिवसानंतर मला न विचारता, मला न फोन करता माझा मीटर काढून स्मार्ट मीटर लावण्यात आला। आणि मी आता ज्या विचारायला आलो तर मला म्हणतात ते आम्हाला माहीत नाही, ते कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे, ते कॉन्ट्रॅक्टर लोकांना माहिती आहे आणि त्यांचे सिनियर ऑफिसर इथे कोण आहेत नाहीत। जे जेपी सर आहेत ते काही जबाब देत नाही, ते त्याला फोन लावतात कॉन्ट्रॅक्टरला, परंतु अजून त्यांचा काही फोन लागला जात नाही। मला याचा न्याय पाहिजे, मला स्मार्ट मीटर नको आहे। मी क्लिअर सांगितलेलं मला स्मार्ट मीटर नको आहे। जर स्मार्ट मीटर लावायचं असेल तर माझा मीटर जमा करा, माझा डिपॉझिट मला परत द्या, मी बिन लाईटीचा राहायला तयार आहे। तरी माझ्या न कळत या लोकांनी मीटर बदली केला, हा चोरी केलेली आहे लोकांनी। कॉन्ट्रॅक्टरनी माझा मीटर चोरी केला असं मी क्लिअर सांगतो। याबद्दल महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटर हे कॉन्ट्रॅक्टरने लावले आहेत, त्यांना तसे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले असून त्यांना विचारणा करावी लागेल असे उत्तर दिले। त्यात परवानगी न घेता स्मार्ट मीटर लावणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई व्हावी यासाठी ग्राहकांनी मागणी केली असून आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशेळे।